गोलंदाजी मार्क वरती राईट हँड पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडू वरती घणाघाती प्रहार पेश करायचा आहे, परंतु चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात एका धाबेसाठी. नक्कीच पाहायला गेलं तर धावसंख्या जर पाहिली तर एक धाव धावफलकावरती लागते. राईट हँड बाउंड विकेटचा मारा असेल. स्ट्राईक हँड वरती कुणाला आपण पाहत आहे यावेळी ग्रीनच्या मला वाटतं बाहेरून जाणारा चेंडू आहे. मेनपतचा अवांतर असल्याची गुण करतायत. नक्कीच मिस्टर एक्स्ट्रा पंचांना देखील एक्सरसाइज करण्याची संधी दिली जाते. यावेळी चेंडू सुंदर आहे. फटका अप्रतिम येतोय. कुणाल ब्रँडेड चौकार मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी करतोय. संघाला घेऊन जातो या 4 धावेने 6 या आकड्यावरती. डावातलं षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. कुणालच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्रोक खेचला गेलाय. यावेळी चेंडू सुंदर आहे. फटका अप्रतिम आहे. चेंडू पण एकदा डीप लॉंग ऑफच्या पट्ट्या डिक्लेअर क्षेत्रामध्ये जात असताना एका धावेसाठी. संघाची स्थिती जर पहिली तर 7 धावा धावफलकावरती लागल्या. डावातलं पहिले षटक प्रगतीपथावरती. यावेळी पुन्हा एकदा क्रीजच्या पाकारून टाकलाय. नक्कीच लेग स्टंप वरती पिचिंग करत असणारा चेंडू आणि पंच पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्राची खून केली जाते. यावेळी चेंडू सुंदर आहे. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावताना आपण पाहतोय. यावेळी चेंडू सुंदर होतं. धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव घेतली गेली. अजून पहिले मला वाटते षटकात ते काही चेंडू शिल्लक असताना संघाची स्थिती जर पाहिली तर 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एक बाजूला स्वराजला आपण पाहत, एक बाजूला कुणालला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला सुयोगला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जर पाहिला तर एक्सपिरियन्स कॅम्पर तो देखील आहे, परंतु यावेळी चेंडू नक्कीच शॉर्ट प्रकारचा होता. हलक्या हाताने घेऊन काढलाय आणि डिक्लेअर क्षेत्रात चेंडू जातो एका धावेसाठी. षटक क्रमांक पहिले संपलाय. 1 षटकाचा खेळ संपलाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा धावफलकावरती. 3 षटकाचा सामना आहे. नक्कीच पाहायला गेलं तर एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी नो चेंडू घोषित केलाय. जबरदस्त स्ट्रोक. पुढे 2 धावांचा बोनस दिला गेलाय. 2 धावांनी संघ पोहोचतोय 12 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू आहे. इथे मात्र 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. यावेळी मला करून जाणारा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंच अवांतर असल्याची खून करतायत. संघाची स्थिती 14 या आकड्यावरती. पुढे एकदा खराब चेंडू आहे. पंचांनी पुन्हा एकदा अवांतर घोषित केलाय. यष्टीरक्षक देखील चुकतोय आणि 2 धावांचा बोनस दिला गेलाय. सलगचा दुसरा चेंडू खराब आहे. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती 2 धावांचा बोनस. संघाला घेऊन जातोय 18 या धावसंख्येवरती. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जर पाहिलं तर सिंगल घेतली गेली या चेंडूवरती. चेंडू सुंदर आहे. फटका अप्रतिम येतो. पुढे कुणालच्या बॅटमधून जबरदस्त अप्रतिम चौकार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सुंदर होता. यावेळी मोठा फटका द्यायचा होता. धावण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर क्षेत्रात चेंडू गेलाय आणि या एका धावेने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. डावातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळी चेंडू सुंदर आहे. नक्कीच फटका फसलाय. फलंदाज क्रमांक पहिला कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा गाला लागत असताना कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. स्ट्रायकेटला आपण पाहतो नयन, जो 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी गेलाय. नक्कीच कुणाल ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली तो तंबूच्या आसऱ्याला.
सूचीच्या माध्यमातून तो विकेट्स घेण्यात आला होता. इथं मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. 2 षटकांचा खेळ जमतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती आपण पाहतोय 24 धावा. 12 चेंडूचा खेळ समाप्त आहे. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक है. अब जाकर 6 गेंदें शेष. मैदान के अंदर कितने रनों का टारगेट सेट होने वाला है? अच्छी गेंद है, अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल हुई है. अब जाकर यहाँ से चंपा आया है. न सूरत देखते हैं न मुहूर्त देखते हैं. सुयोग बस अपने टीम की जरूरत देखते हैं. हाथ खोलने का मौका मिला था. फुल टॉस गेंद थी. लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. रन संख्या कुल मिलाकर 28 रन. पारी का आखिरी 29 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 29 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर है. और अब जाकर यहाँ से आखिरी ओवर मैदान के अंदर चलता हुआ राइट आर्म राउंड द विकेट. अब जाकर यहाँ गलती की मैदान के अंदर. एक तेरी एक मेरी, तू शेर तो मैं संभाषण. मैदान के अंदर जवाबी हमला देते हुए गेंदबाज फुल टॉस गेंद थी. अब जाकर लॉन्ग ऑफ की तरफ फिर एक बार स्ट्रोक खेलना चाहते थे और वहां पर आउट होते हुए रन संख्या 29 29 रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर. पारी का आखिरी ओवर, आखिरी 4 गेंदें शेष मैदान के अंदर. अब जाकर यहाँ से क्या होने वाला है? इस 4 गेंदों पर कितने रन आने वाले हैं? अच्छी गेंद है. अब जाकर यहाँ से 1 रन लिया है. रन संख्या 30 रन. पारी का आखिरी ओवर और नयन बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर. 9 सेकंड पर पार्क को आप देख रहे हैं. यहाँ से फिर एक बार रन संख्या 31 रन 31. अब जाकर 1 रन पूरा. दूसरा रन का प्रयास करें मैदान के अंदर. अंपायर के पास अपील और बैक टू द पवेलियन. नयन की पारी का अंत होता हुआ. अब जाकर तिसरे विकेट का पतन होता हुआ. 3 ओव्हर के लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यायचा. पहिला चेंडू मोठा फटका घ्यायचा आहे. चेंडू बॅटचा संपर्क झाला परंतु डिक्लेअर क्षेत्रात चेंडू एका धाब्याने संघाचं धावफलक ओपन केलं गेलंय. इथे मात्र एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. संघाची स्थिती आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती. वक्रतुंड मित्रमंडळ हरेकरवाडी जय हनुमान महाडिकवाडी आपल्याला वारंवार पुकार दिला जातोय. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. रन संख्या कुल मिलाकर 3 रन. पारी का पहला ओवर मैदान के अंदर सुयोग गेंदबाजी करे. अच्छी गेंद जाकर रन लेने का प्रयास करे. मैदान के अंदर प्रयास किया था, असफल रहे हैं मैदान के अंदर. अच्छी गेंदबाजी करे सुयोग. रन संख्या कुल मिलाकर 3 रन. पारी का पहला ओवर चलता हुआ सुयोग गेंदबाजी करे. फुल टॉस गेंद. अब जाकर क्या फील्डिंग की है कुणाल ने. अब जाकर अच्छी फील्डिंग. अब जाकर यहाँ से फिर एक बार 1 रन लिया है. 1 रन के साथ रन संख्या 4 रन. पारी का पहला ओवर चलता हुआ. गेंदबाजी करे सुयोग राइट अप ओवर द विकेट. 34 रनों का टारगेट सेट किया. अब जाकर अच्छी गेंद. वहां पर खराब बॉलिंग और बल्लेबाज सलामी के बैक टू द पवेलियन जाएंगे. यहाँ से फिर एक बार रन संख्या 4. पहले ओवर का खेल समाप्त. 1 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या बनी है 4 रन. अब जाकर आने वाली 12 गेंदें और 30 रनों की जरूरत है. 12 चेंडू 30 धावा. इथून पुढे सामना जिंकायचा असेल तर किमान प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी राखावी लागेल. तेव्हा कुठे जाऊन आपण सामन्यामध्ये नक्कीच कलाटणी देताना आपण पाहू तशा प्रकारची फटकेबाजी होईल का. सूचितकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे. त्याच ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क करते राईट अप राऊंड द विकेट. भारताला यावेळी चेंडू सुंदर आहे. अप्रतिम चेंडू आहे. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. यावेळी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये या चेंडूवरती. सुंदर चेंडू आहे. पण एकदा चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. येतो पण एकदा सुचितच्या बॅट मधून जबरदस्त चौकार. मी मगाशीच म्हटलं होतं क्षमता आहे, टॅलेंट आहे. त्याच ताकदीचं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंडू सुंदर आहे. अप्रतिम चेंडू. त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहतोय. संघाची स्थिती जर पाहिली तर षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना धाव संख्या पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्यात.
यावेळी चेंडू नक्कीच मोठा फटका खेळत होता सुचित. बॅक टू द पबलिन. इथे मात्र आपण पाहिलं तर भारतने कुठेतरी उत्तर दिले. वक्रतुंड मित्रमंडळ हरेकरवाडी टॉसचा ब्लॉक झालाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण त्यांना विनंती करतो आपण टॉस जिंकलाय, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. वक्रतुंड मित्रमंडळ हरेकरवाडी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी जे हनुमान महाडिकवाडी संघाला. हा सामना स्वतःच नक्कीच त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 2 ओवर का खेल समाप्त है. 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 8 रन. अब जाकर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. गेंद और बल्ले का संपर्क नहीं है. बल्ले का पहाड़ी किनारा जरूर लगा था लेकिन विकेट कीपर अच्छा कार्य करते हुए मैदान के अंदर. अच्छी गेंद है, अच्छा स्ट्रोक है. अब जाकर यहाँ से गेंद अब जाकर अच्छी गेंद और यहाँ से क्या हुआ है मैदान के अंदर. एक तेरी एक मेरी तू शेर भाई संवाचर मैदान के अंदर जवाबी हमला देते हुए गेंदबाज कुणाल अच्छे खिलाड़ी है, बड़े मंच के बड़े सरदार है. आज का परफॉर्मेंस आउटस्टैंडिंग. अब जाकर यहाँ से फिर एक बार क्या हुआ है मैदान के अंदर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे और विकेट गिरा मैदान के अंदर.